एखादी योजना अगदी योग्य पद्धतीने आणि सक्सेस कशी होऊ शकते ना, हे तुम्हाला दाखवतो. जंगल जितकंही तुम्हाला दिसत आहे किंवा इथं जितकेही तुम्हाला झाड दिसत आहे ना, हे काही वर्षापूर्वी नव्हते. हे सगळे आता काही 5 ते 10 वर्षापूर्वी लावलेली झाडं असावीत. सिरियसली सांगतो, इथून दाट आहे रे थोडं, इथून जावं लागलं आपल्याला ना. नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज दुपारचे 3 वाजले. पोरांचा प्लॅन झाला की थोडं बाहेर फिरायला जायचं. आणि आम्ही नंदुरबारच्याच बाहेर एक कोकणी हिलच्या मागच्या साईडला एक सुंदर अशी जागा शोधली. त्या ठिकाणी आलेले बघा, हितेश आणि रोहित तिकडं मासे पकडण्याची एक नवीन पद्धत शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी काहीतरी नवीन गोष्टीचा शोध लावलाय. काय म्हणणं आहे तुझं हितेश? काटेरी मासे पकडण्याची पद्धत बघू शकता तुम्ही. कसं काय इथं मासे कसं काय पकडले जातात? मासे इथं काट्यात फसतात, आम्ही काढतात. मागे जंगल तुम्ही बघू शकतात, प्रचंड मोठं जंगल. इथं काही वर्षापूर्वी जंगल नव्हतं, पण मला वाटतं असं इथेच सांगत होता की 5-6 वर्ष झालेत नवीन झाडं लावली गेली ती योजनेमध्ये आणि चांगले झाडं जगलेत ते. मोठं जंगल तयार. काय टिप्पणी याच्यावरती? मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या मागे भव्य मोठं जंगल आहे. तिथं एक पवनचक्की सुद्धा फिरते गोल गोल. पवनचक्कीचं काय काम आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जंगल पाहिला हा पूर्ण भव्य मैदानी भाग होता. त्यानंतर हे मैदान दिसत आहे का तुला? पाय घालून घालून एवढं दूषित पाणी केलं की मासे आंधळे होऊन गेले. झाडे लावा आणि झाडे जगवाचं सोपं उदाहरण म्हणजे ही जागा. या ठिकाणी भरपूर झाडं उगलेत. जे झाडं लावली होते त्यांच्यापैकी बरेचसे झाडं जगले असावेत आणि मोठं जंगल तयार झालं इथं. नाही, इथं तू एवढा दूर आला, इथं जागा कशी वाटली तुला अनिल? मी जागल्या जागल्या. आमच्या गाड्या आज रोहितची गाडीने आणली, हितेशची गाडी. मी अशा 2 गाड्यांवरती आम्ही 4 जण आलेले आहेत. आणि हा एरिया बघू शकतात तुम्ही. मी एक प्रश्न विचारतो, अक्कलबडी के भेसबडी? कमेंट करा. मस्ती झाली आणि आम्ही ह्या साईडला जाते थोडं जंगलामध्ये. काय रे हितेश, काय म्हणते तुझं? मित्रांनो, आम्ही आता भव्य जंगलात एंट्री करणार आहोत, पण आमच्याकडे 1 लिटर पाणी उपलब्ध. पाणी सांभाळून वापरा जरा. हां, चला बघू पुढे मिळतो तुम्हाला. काही या ठिकाणी आम्ही इथं पोचलेलो आहे आणि अशा पद्धतीने गाडी लावल्यात आमच्या. बघू पुढे. आता थोडं वरती जातो. तो बघा तुम्ही, या ठिकाणी एक पहाडी हनुमान म्हणून एक मंदिर आहे. बरेच लोक जातात तिथं. आम्ही इथं गाडी लावल्या आणि पुढे जातो वरती. ठिकाणी आम्ही ट्रेकिंग सुरू केली आहे. जास्त मोठी काय ट्रेकिंग नाही, पण हा एरिया थोडा बघायचा होता आम्हाला. आणि म्हणून मी आणि हितेश त्या टेकडीवर गेलो होतो. तिथला तिथून सीन खूप सुपर असतो. झूम करून दाखवून द्या गाईसला. बघा ना, ते जे लोक नंदुरबारवरून हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी इथं एकटं वगैरे येऊ नका, कारण इथे जंगली प्राण्यांची भीती असू शकते. हितेश तर म्हणणं होतं की या ठिकाणी तरशे आणि बिबटे राहतात म्हणे. काय रे हितेश, खरे? बरोबर मित्रांनो, इथं तरशे बिबटे हे तरशे पकडण्यासाठी नाही, आमच्या स्वयंरक्षणासाठी आम्ही शस्त्राचा प्रबंध केलेला आहे. पण मला समजत नाही, आपण खाली उतरू राहिले. रस्ता कुठे? इथून वरती जायचं. येतात आणि अशा पद्धतीने झाडांच्या फांद्या वगैरे तोडतात. मला वाटतं ते करायला नाही पाहिजे. आणि बिबटे तो ते तिकडं हालचाल काहीतरी. ते तिकडं झूम कर. ते तिकडं आपण 4 जण काय एवढ्या जंगलामध्ये रोहितला कॉक्रोच दिसला इथं. सरप्राइझिंग गोष्ट आहे. आणि मित्रांनो, त्या टोकावरती जायचंय. आणि बोलते नाही की जंगलामध्ये कसं सर्वाइव्ह करायचं, सर्वायवल बद्दल आम्ही आज थोडा रिसर्च करणार आहे मित्रांनो. 7 संध्याकाळी 7 पर्यंत 6 कसं काय? इथं तुला काय कॅम्पिंग करायची का? इथं दगड पण नाही कुठून तुम्ही काहीतरी बोलत. हा व्ह्यूज बघा तुम्ही. काय तुम्ही काहीतरी बोलत आहे, त्याचं ओपिनियन नाही घेतलं तुम्ही. हम ऊपरसाठी धक्का देऊन गेला आम्हाला. पाण्याची बॉटल कोणाचकडे नव्हती. आम्हाला वाटलं की आम्ही पाण्याची बॉटल खाली विसरून आलो, पण पाण्याची बॉटल अनिलकडे. आणि पाण्याची
बचत करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी. जपून पाणी वापरायला पाहिजे इथं. तेच तुझा मित्रांनो, आम्ही 1000 ml पाणी आणलेलं, त्यापैकी 850 ml वाचलेले, 150 ml हा पिऊन गेला. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. ओ माय गॉड, सिरियसली मला वाटतं ना इथेच त्याच्यापेक्षा ना हा व्ह्यू सुपर आहे. ह्या टेकडीवर चढायचं आहे मित्रांनो आज, तिथं वरती पीक वरती. मित्रांनो बऱ्याच उंचावरती आलोय आम्ही. हे जितकं दिसतं ना तेवढं राहत नाही, भरपूर उंच वाटतं ते. थकले का रे? आम्ही 750 फुटावर पोहोचलेलो आहोत. आता आम्हाला 1150 फूट गाठायचं आहे. बघू शकता तुम्ही. अनिल पुढे पुढे चाललाय. अनिल बोल बोल काहीतरी बोल. जबा बोल. थकलोय मित्रांनो खूप. खरंच सांभाळून उतरताना बसून उतरावं लागेल. ही जागा दुधाळे ग्रामपंचायतीमध्ये येते, पण ज्यांनी पण हे काम केलं ना खूप चांगलं काम केलं आहे. आपण जे काही करतो ना त्याचा परिणाम भविष्यामध्ये दिसतो, याचं उत्तम उदाहरण हे इथे आहे. बघा मित्रांनो, तर आपण शिवायला जातो ना त्या टेकडीवर बी हे झाडं उगवले. हां, पहिले या ठिकाणी झाडं वगैरे नव्हते, 3 वर्षात उगवून गेले. बंजर जमीन होती. तुम्ही व्ह्यू कसा दिसतो इथला, सुपर. फक्त 100 मीटर राहिलेलं आहे गाईस. इथून असा रस्ता आहे टेकडीकडून, आणि या ठिकाणी आम्ही गाडी लावल्यात. पीक वरती पोचलोय आता, आणि इथून असा काहीतरी सीन आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि हे बॉईज, वॉरियर बॉईज. आणि रोहितचं असं म्हणणं आहे की, काय म्हणतो रोहित? मित्रांनो, जेव्हा आम्ही इथून आलो आहोत, हा जो अँगल आहे तो 30 डिग्रीचा आहे. आम्हाला थोडा लो अँगल पाहिजे. तुला कसं काय माहिती 30 डिग्री असं? मी मोजलंय गाईस, मोजले गाईस. मी ठीक आहे. 10वी पर्यंत मॅथ घेतला होता गाईस. ओके. की ज्या रस्त्यावरून आम्ही आलो तो खूप स्टीफ आहे, आणि पाय घसरला तर थोडं नुकसान होऊ शकतं आम्हाला, म्हणून आम्ही उतरताना ह्या साईडवरून उतरणार आहे, त्या रस्त्यावरून उतरणार नाही. आणि बघू शकतात तुम्ही. पण मला असं वाटतं की नंदुरबारमधले ज्या उत्साहित लोकांना ट्रेकिंग करायचा, शॉर्टमध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ही जागा त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. काय म्हणतो हितेश तू? बरोबर. कारण इथे जंगल पण आहे, खाली पाणी पण आहे, आणि निसर्ग खूप सुंदर इथला. फक्त इथं आल्यानंतर तुम्ही कचरा करू नका, घाण करू नका. कारण तुम्ही बघू, पोरांचं असं म्हणणं आहे की प्लॅन थोडा चेंज झाला आहे. आम्ही पहिले ह्या साईडने जाणार होतो, आता इथून जाणार आहेत. हा रस्ता कुठे निघाला रस्ता? मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आम्हाला किती कठीण रस्त्यापासून जावं लागत आहे. तुम्ही असे लचकू शकतात म्हणून. आता बॉईज थोडे खाली उतरलेत आणि पॅन्टीला लागले होते काटे. इथे गवताचे जे शिसे असतात ना, छोटे छोटे, आमच्या इथे शिसे म्हणतात त्याला, ते घुसून जातात कपड्यांमध्ये. त्यांना काढणं कठीण असतं, टोचतात ते खूप. त्यांना नाही काढलं तर. बऱ्यापैकी काढलेत. आता खाली जाण्याचा प्रयत्न कर. खाली जायचं आहे, आणि थोडंसं मुरूम असल्यामुळे इथून पाय घसरतो. पण ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो ना त्या रस्त्यापेक्षा हा थोडा सेफ आहे. फक्त एवढंच आहे की फिरून जायचं, आणि तो थोडा स्टीफ आहे त्याच्यामुळे. आता ह्या जंगलामध्ये हे पोरं कुठे गेले ते शोधा. आम्ही तिथून आलो आणि असं उतरलोय, आणि बॉईज बसलेली आहेत. एखादा सांगाल दारू पीत बसले का रे? नाशिकमध्ये तसं नाही मित्रांनो. आमच्यापैकी कोणी दारू वगैरे पित नाही. आम्हाला फक्त चिकन पार्टी करायचाच शौक आहे. त्या ठिकाणी थोडा आम्ही आराम करतो, 5-10 मिनटं. हे बंद कर ना, कॉपीराइट क्लेम येईल आपल्याला. आवाज कमी कर. 5-10 मिनटं आराम करतो. का रे तेच काय म्हणते तुझं? बरोबर. आणि मग नंतर आम्ही जिथं गाड्या लावल्या तिथं जातो. आम्हाला गाड्या लावल्यापासून 45 मिनटं होऊन गेलेत. म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये फिरण्यासाठी 45 मिनटं लागतात. जागा किती मोठी असेल बघा तुम्ही. नो, आम्ही आता 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालोय. ते झाड तर आम्हालाही माहिती, पण कसलं झाड ते सांग ना. नाही इथं खूप, अरे इथेच दाट जंगल खूप इथं. नाही हे इथेच जायचं कुठून?
सिरियसली सांगतो, इथून दाट आहे रे थोडं, इथून जावं लागलं आपल्याला ना. थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे. आम्हाला वाटत होतं की इथून जाऊ, पण इथून थोडं घनदाट जंगल आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही असतं रे, असतं ना. कसं जंगल आहे रोहित, काय म्हणणं तुझं? खूप घनदाट आहे, पण या है ना? ठिकाणी उघड्या एकटा यायला नाही पाहिजे इथं. सांगायला गेलं तर इथं असा काही विशेष धोका नाही जाणवत, पण कितीही केलं तर जिथं थोडं दाट जंगल असतं तिथं प्राण्यांचा थोडा सहवास असू शकतो. इथं गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला तरशे पण दिसलेत आणि बिबटे तर कुठेही राहू शकतात. म्हणून एकटं दुखतं इथं येऊ नका कोणी. ग्रुपने आले तर ठीक आहे. जर ग्रुपने आले, जर आमच्या सोबत जर सुजित राहिला असता आणि समोर बिबटे आला तर आम्ही सुजितला त्याच्यासोबत फेकून इथून झरा फुटतो म्हणजे पाणी ना वरतून येतं आणि हे थेट हा झरा पुढे जातो. पुढे एक तलाव आहे मित्रांनो, आणि त्या तलावामध्ये हे मिळत असावं. हा ना रे, इथं पाणी बघा. काय म्हणतो? विहीर नाही रे ती. पाणी तर छान आहे, पण ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी बिबटे किंवा तरस पाणी पिण्यासाठी येऊ शकता, कारण त्यांच्यासाठी तो सेफ एन्व्हायरमेंट आहे. ज्या ठिकाणी पाणी असतं ना त्या ठिकाणी जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी खाली उतरतात. विशेष करून संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला. म्हणून ही जागा थोडी रिस्की असते, खास करून. हां सांभाळ. बघा इथं कुठल्याच प्रकारचा झरा वगैरे नाही, पण तो जमिनीतून हे पाणी निघतं. कुठे? ह्या साईडला जायचं? हा ना, इथून आहे ना. हितेश ब्रदर थोडा रिस्की रस्ता घेते. ए तिथं नको रे, असं चल. मी हे थेट जंगलामधून आलोय. तसं तर तुम्ही व्हिडिओ बघणार. हितेश काय अनुभव होता तुझा? काय सीन बघितलं तू? मित्रांनो, आम्ही इथून काय म्हणतात येताना 1.5 फूट खाली पाय घुसून गेला सर. बघू शकता तुम्ही. अनिलचं असं म्हणणं की नदी धरून जाऊ म्हणे, लवकर पोहोचेल असं. साईडला ना मोठा तलाव आहे. तर हा तलाव एवढा तलाव भरतो कसं काय ना, तर ह्याचं उत्तर आम्हाला आज थोडंफार भेटलं. काही दिवसापूर्वी इथे सांगत होता की तलाव भरतो कसं, पण इथं बरेचसे झरे एकत्र येतात आणि ते झरे सरळ तलावामध्ये जातात. ज्यांना एकदम सस्ता, सुंदर आणि टिकाऊ ट्रेक करायचा असेल ना, कमी पैशामध्ये, कमी वेळेमध्ये, त्यांनी ह्या ठिकाणी यावं. मी फक्त नंदुरबारच्या लोकांची गोष्ट करत आहे, नंदुरबारच्या बाहेर नाही. जे 10 पैकी 8 लोक असतात ज्यांना अशा गोष्टींचा शौक असतो, जंगलांमध्ये फिरायचा, ट्रेक करण्याचा, फोटोग्राफी करण्याचा, अशा लोकांसाठी बेस्ट जागा आहे. आमचा येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्लॅन बनते की इथे येऊन थोडं वनभोजन वगैरे करू. व्हिडिओ टाकेल मी तुमच्यासाठी. इथेच लवकर चल, संध्याकाळ होते. थोडी हालत खराब झाली आहे आणि आता तुम्हाला मी ती जागा दाखवतो ज्या जागेवरून आम्ही गेलो होतो. ही तीच टेकडी आहे ज्या टेकडीवरून आम्ही गेलो होतो, चढलो होतो. ह्या टेकडीवरून चढलो होतो मित्रांनो. तिथून असे फिरून आलो आणि इथून असं ह्या जंगलातून आलो. इथेच तरी बघता बघता म्हणजे 1-1.5 तास लागून गेला आपल्याला ना. हो मित्रांनो, बघू शकता तुम्ही, इथं सुंदर रंगीबेरंगी दगड आहेत. चल निघायचं पुढे. हितेश दाखवतो. हितेशने एक दगड दाखवला, त्या दगडाचा रंग बघा. हितेश बघ काय सुंदर दगड आहे. आता हा दगड हिरवा कस काय असावा, तर याच्यामध्ये काहीतरी विशेष खनिज असेल, त्याच्याशिवाय याला असा रंग आलेला नाही येऊ शकत. मित्रांनो बघा, अजून एक सुंदर दगड सापडलेला आहे. हे थंबनेल बनेल रे हितेश. एक गोष्ट सांगू का, दगड सापडला, जंगलातल्या गोष्टी जंगलातच ठेवायच्या, घरी घेऊन जाण्याचं एकदम धाडस करायचं नाही. ते कारण हानिकारक हानिकारक असू शकतं ते.
असं इथले लोक सांगतात. हां, इथले म्हणजे जंगलातले लोक, आम्ही पण जंगलीच लोक आहे. नेसली सांगू, दिवसाची वेळ आहे तरी आम्हाला आमच्या गाड्या कुठे लावल्या ना ते एक्झॅक्टली सापडत नाही. 2-3 ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथं तो रस्ता आम्हाला भेटला नाही. याचा अर्थ की इतकं लहान जंगल असूनही इतकं फिरू शकतं, तर दाट जंगलामध्ये काय हालत होत असेल माणसाची. म्हणून रात्री बेरात्री जंगलात जाणं थोडं रिस्की असतं. काय रे हितेश? बरोबर. सरळ उतरलो असतो, थोडा त्रास झाला असता, तेवढं फिरायला नसतं लागलं तुम्ही आपल्याला. बघू शकतात आम्ही लोकेशन शोधण्यासाठी अक्षरशः कंपासचा वापर करतो. दाखव कंपास, खरंच दाखव कंपास कुठे होऊ शकतं. होऊ शकते. थकलोय ना खूप, पण चांगलं चालणं होऊन जातं. असं पण घरी बसल्या बसल्या एवढं चालत नाही. अशा ठिकाणी आल्यानंतर चालणं तर होतच. तो तुम्हाला उगीच इथं तिथं फिरण्यापेक्षा थोडं सेफ्टी मेजर्सचा जर यूज केला तर अशा ठिकाणी चांगली ट्रेकिंग होऊ शकते. खरं सांगतो, उगीच लोक इथं तिथं फिरायला जातात शहरातले. आपल्या आजूबाजूला पण बऱ्याचशा अशा सुंदर गोष्टी आहेत. का रितेश? एखादी योजना अगदी योग्य पद्धतीने आणि सक्सेस कशी होऊ शकते ना, हे तुम्हाला दाखवतो. जंगल जितकंही तुम्हाला दिसत आहे किंवा इथं जितकेही तुम्हाला झाड दिसत आहे ना, हे काही वर्षापूर्वी नव्हते. हे सगळे आता काही 5 ते 10 वर्षापूर्वी लावलेली झाडं असावीत. काय रितेश? बरोबर. हां, मित्रांनो, हे योजनेमार्फत उगवले गेलेले झाडं आहेत. इथं बंजर जमीन होती, पहिले पठार होते, आता जंगलमध्ये कन्वर्ट करण्यात आले आहे. हे ना बेस्ट काम झालं, कारण येणाऱ्या पिढीसाठी आपण जे काही आता करत आहे ना ते आपल्यासाठी एवढं बेनिफिशियरी जरी नसलं तरी आपल्या पिढीसाठी ते असू शकतं. म्हणून धोकेबाज पोरं आम्हाला सोडून पळाले. मी अक्षरशः हारून गेला होता आणि मला एकटं सोडलं. तुम्ही दोघं मागे राहून गेले. धोकेबाज वगैरे नाही, आम्ही ज्या रस्त्याने गेलो ना त्याच रस्त्याने हे दोघं आले. आम्ही दोघं फिरून आलो. तो असं तर हा छोटासा व्हिडिओ होता. छोटासा आणि बराच मोठा ट्रॅक झाला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला, मिळतो पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.